नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम असेल किंवा मेडा याच्या अंतर्गत जर तुम्ही सोलारसाठी अर्ज केला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे, ते अपडेट काय आहे पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये आहे। त्या ग्रुप तुम्ही जॉईन करा। तिथे ऑलरेडी 1000 सदस्य आहेत जे की अनुभवी आहेत, काही शक्ती निवाडा, काही जे के निवाडा, अशा इतर नामांकित कंपन्या त्यांनी निवडलेल्या आहेत। पाणी किती मारतं असे तुमचे जे बेसिक प्रश्न आहेत त्याची उत्तर तुम्हाला तिथे मिळतील। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आजचा विषय आहे की पेमेंट भरण्याचं ऑप्शन आलेलं आहे आणि हा पेमेंट भरणा त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक आणि तुमची कमेंट करायला तर अजिबात विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, काही दिवस झालं जी शेतकरी बांधव होते खूप पेंडिंग होते की त्यांना जे पैसे भरण्याचं ऑप्शन होतं ते नव्हतं आणि आता कालपासनं जे पैसे भरण्याचं ऑप्शन आलं आहे आणि काही शेतकरी बांधवांचे मला फोनसुद्धा आले की सर ऑप्शन आलं आहे, आम्ही पेमेंट भरून घ्यावं का? तर पेमेंट भरण्यासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे, महत्त्वाची माहिती आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही कुठल्याही पोर्टलचं असेल, कुठल्याही योजनेचं असेल, जर पेमेंट करायचं असेल तर बँकेच्या चालू वर्किंग दिवसामध्ये करा, जेणेकरून तुम्हाला अडचण येत नाही। आणि काय होतं की शनिवार आणि रविवार हे बँकेला समजा इतर संस्थाला सुट्टी असते आणि त्या दिवसात जर तुम्ही पेमेंट केलं, समजा इन केस जर तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालं तर तुमचा फायदा आहे, पण जर त्याच्यामध्ये तांत्रिक अडचण आली तर तुम्हाला तिथं जे आहे ते खूप अडचणीला सामोरं जावं लागतं। त्याचं कारण म्हणजे शनिवार रविवार बँका बंद असतात आणि त्यामध्ये तुमचं 72 तास निघून जातात आणि तुमच्यासोबत जर समजा फ्रॉड झालं तर तुम्हाला 72 तासाच्या आत तुम्हाला जर कंप्लेंट करायची असेल तर तुम्हाला तिथं पर्याय नसणार आहे, तुम्हाला डायरेक्टली ऑनलाईनच कंप्लेंट करावी लागेल। पण जर तुम्ही वर्किंग दिवसामध्ये जर पेमेंट आहे ते केलं तर तुम्हाला तिथं फायदा होईल। काय अडचण आली तर तुम्ही लगेच बँकेत जाऊन तिथे तुम्ही ॲक्शन घेऊ शकता। तर ठीक आहे, तर हे झालं सावधान, म्हणजे तुम्हाला पेमेंट करण्यासंदर्भात थोडीशी माहिती। पण पेमेंट कसं करायचं, काय करायचं या संदर्भात थोडीशी माहिती देतो। तर शेतकरी बांधवांनो, पेमेंट करण्यासाठी तुम्हाला इतर कुठल्याही लिंकवरती क्लिक न करता, इतर कुणी व्हॉट्सअपला तुम्हाला शेअर केली असेल महावितरणची लिंक, याच्यावरती पेमेंट भरा, तर याच्या अशा आमिषाला बळी पडू नका। तुम्हाला तिथं डायरेक्टली तुमचा लॉस होऊ शकतो, तुमचं पेमेंट आहे ते जाऊ शकतं। तर शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर तुमच्याकडे लॅपटॉप असेल किंवा मोबाईल असेल तर महावितरणाची वेबसाईट, तुम्ही महावितरणाच्या वेबसाईटवरती जा आणि डायरेक्टली तुम्ही तुमचा MKID टाकून लॉग इन करा आणि सर्च जे तुमचं ऑप्शन आहे म्हणजेच बेनिफिशियरी, तुमचं स्टेटस बेनिफिशियरी म्हणून ऑप्शन आहे, तिथं तुमचा MKID टाका, ओके करा आणि तुम्हाला तिथं पेमेंट भरण्याचं खाली ऑप्शन येऊन जाईल। तर तिथे तुम्ही डायरेक्टली जाऊन पेमेंट भरू शकता, ATMद्वारे किंवा तुमच्या फोनपेद्वारे करू शकता। पण सगळ्यात जास्त तुम्ही ATMद्वारे ट्रान्झॅक्शन करा, ते फायद्याचं राहील। आणि त्याचबरोबर फोनपेनं पेमेंट म्हणजे थर्ड पार्टी ॲपद्वारे, फोनपे नाही तर कुठल्याही थर्ड पार्टी ॲपद्वारे पेमेंट करू नका। इनो असेल किंवा ATM असेल, ठीक आहे, जे की तुमचे बँकेने प्रोव्हाइड केलेली ॲप असतील त्या ॲपद्वारेच पेमेंट करा, जेणेकरून तुम्हाला स्कॅम लोकांशी सामना करण्याची जे आहे ते तिथे तुम्हाला गरज पडणार नाही, ठीक आहे। तर शेतकरी बांधवांनो, हे आहे पेमेंट भरण्यासंदर्भात थोडंसं अपडेट होतं। ज्या शेतकरी बांधवांना पेमेंट भरण्याचं ऑप्शन आलं आहे त्यांनी पेमेंट भरून घ्या आणि ज्या शेतकरी बांधवांना पेमेंट भरण्याचं ऑप्शन आलं नाही त्यांनी थांबा, तुमचं काही दिवसांमध्ये पेमेंट भरण्याचं ऑप्शन येऊन जाईल। आणि आपल्या ग्रुपमध्ये असं अपडेट देत असतो, कंपनी कधी येणार, कंपनी कुठली चांगली आहे, कोणती कंपनी निवडावी, कोणचं हेड निवडावं, या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या द्वारे चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं, चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। सोलार कृषी पंप संदर्भात किंवा इतर सोलार कुठल्याही योजनेसाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर चॅनलवरती जाऊन नक्कीच व्हिडिओ बघा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये एक लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की जॉईन करा। आणि हो, तुम्हाला कुठला पंप निवडायचा आहे आणि ही कंपनी चांगली आहे का, ह्याचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चॅनलवरती भेटून जाईल, कारण की चॅनलवर खूप व्हिडिओ आहेत जे की ओसवाला पंप असेल, शक्ती पंप असेल किंवा इतर कुठलेही पंप असतील ते आपण जे आहे ते माहिती देण्याचा, इन्स्टॉलेशन संदर्भात बेसिक माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, तुमचे प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि हो, जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।